विद्या, अगं ग्रुपवर मेसेज बघ काय आलाय. हा 2 मिनिट देते रिप्लाय. विद्या, आम्ही निघालो. तू पक्का येत नाहीयेस? नाही ग, जाऊ आपण केव्हा तरी. विद्या, तू यायला होतं खरंच. फार मजा आली. बाई तुला काहीतरी काम होतं ना? झालं? हॅलो हॅलो बाबा. काय करतेस बाळा, कशी आहेस? काही नाही, बसली होती. उद्या तुला बघायला पाहुणे नाही रे. तू घरी ये, सकाळी लवकर निघ. बरं बरं, ठीक आहे, येते. काय ग विद्या, कोणाचा फोन होता? बाबा होते ग. काय झालं? ठीक आहे ना तुझं? काही नाही ग, आपलं नेहमीच कांदे पोह्यासाठी बोलवलंय. आता उद्या सकाळी लवकर जायला लागेल. चल राधिका, येते मी. हे श्रुती, बाय. आई आई आलीस का बाळा? हो आई आले. तुझ्यासाठी पाणी घेऊन. बरं बरं. आई, बाबा कुठे गेलेत ग? येथील आता एवढ्या बाहेरच गेले. ठीक आहे. कधी ते छोकले बाळा, आता झाले बाबा. कशी आहेस? बरी आहे. बाळा आवरून घे, पाहुणे येणार आहेत. या पाहुणे, नमस्कार. पाणी घेऊन ये, पाहुणे आल्या. मुलीला बोलवा. विद्या,
नाव काय मुली तुझं? विद्या रामचंद्र जाधव. शिक्षण काय झालं? मी आता इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे. शिक्षण झालं पुढे काय करणार आहे? पुढे जॉब करण्याचाच विचार आहे. स्वयंपाक वगैरे हो जमतो ना. ठीक आहे, गेलं तरी चालेल. का उठलाय तुम्ही? 5 लाख रुपये हुंडा मागितला. कसं द्यायचा? होईल. कसं आता मुली शिक्षणाला एवढे पैसे घालवले तिच्या, बँकेचं कर्ज आहे, दुष्काळ पडल्या गावाला, कुठून आणायचे एवढे पैसे? तू मोठी भाऊ म्हणून कसं करायचं? कसं होईल. कसं तुम्ही होईल? टेन्शन घेतल्यानंतर का खर्च का फिरणार आहे? आपण करू काय नाही. कुठून आणायचे एवढे पैसे? 5 लाख रुपये हुंडा कसा गोळा करायचा? कसं व्हायचं माझ्या मुलीचं? चला आई बाबा येते मी. हो आई चला. अरे विद्या, कधी आलीस? कसा होता कांदा पोह्याचा प्रोग्राम? आत्ताच आले. छान होता. कसा आता मुलगा? मग आवडला का काय? विशेष काही नाही, नेहमी सारखंच. चांगला होता मुलगा. अगं आवडलं नाही का तुझं? चल ना जेवायला. नको मला भूक नाहीये ग. अगं चल खाऊन घे थोडं, हवं तर एका ताटात खाऊ आपण. चल जाऊ आपण. नको अगं खरंच. बरं ठीक आहे, येताना काहीतरी घेऊन येतो तुझ्यासाठी. माफ करा बाबा मला. मला माहित आहे की मी जे करते ते चुकीचं आहे, पण करू काय? मला दुसरा मार्गच दिसत नाहीये. मी फार विचार केला पण मला काहीच सुचत नाहीये. हुंडा मागणारी मुलं आणि त्यांचे आई वडील वैतागले मी यांना आता. माझ्या लग्नासाठी तुमच्यावर कर्जाचा डोंगर मला नाही उभारायचा. माझ्यासाठी आजवर तुम्ही फार कष्ट घेतलेत माहित आहे मला, पण या नराधमांना हुंडाच हवा आहे. माझ्या लग्नाची फार काळजी आहे सगळ्यांना. बाहेर कुठे गेलं तरी तुम्हाला लोकांना सारखं तोंड द्यावं लागतं. हे नाही पाहावं तो मला. मुलं पाहून पाहून तुमच्या चपला झिजल्या. बास करा बाबा आता. जगासाठी हा पळपुटापणा असेलही, पण मला मात्र काही मार्गच दिसत नाहीये. म्हणून मी आत्महत्या करते. माफ करा तुमच्या चकोलीला. तुमची लाडकी चकोली. एक काम कर, तू पुढे जा. मी विद्यासाठी काहीतरी खायला घेते, तुला देऊ.
काय करतेस तू हे